सावित्रीच्या निधनाला काही दिवस झाले होते. घरात सर्वत्र शांतता होती, कारण आताच त्यांनी लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा केला होता. पण अनेक दिवस झाले सावित्रीची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे नेहमी ती आजारी राहत होती. पण त्यांचे निधन झाल्यामुळे रमेशजींना फार वाईट वाटत होते. अनेक वर्ष झाले ते सोबत होते, अनेक वर्ष झाले एकमेकांसोबत सुख दुःख वाटत होते. पण आयुष्यातून बायको निघून गेल्यामुळे रमेशजींना फार वाईट वाटत होते. तसे तर आता रमेशजींना एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि दोघांचे पण लग्न झाले होते. त्यांच्या घरी कशाचीच कमी नव्हती. फार मोठे घर होते आणि रमेशजी एका चांगल्या नोकरीवर पण होते. त्यांना रिटायर होऊन अनेक वर्ष झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होते आणि ते आपले आयुष्य आनंदाने जगत होते. पण त्यांची बायको निघून गेल्यामुळे त्यांच्या मनात एक वेगळी शांतता होती. एक दिवस रमेशजीचा मुलगा विशाल आणि त्यांची मुलगी दोघे पण घरी होते. रमेशजीची मुलगी आल्यामुळे ते फार खुश होते, कारण त्यांचे आपल्या मुलीवर फार प्रेम होते. मुलगी सुद्धा त्यांना फार जीव लावायची. मुलीने आपल्या बाबांची विचारपूस केली आणि बराच वेळ ते आपसात बोलत होते. तिला आपल्या आईची आठवण आली आणि त्यामुळे मुलगी आणि रमेशजी दोघेही दुःखात दिसू लागले. त्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले आणि रमेशजीचा मुलगा आपल्या बाबांना म्हणाला की बाबा, मला पैशाची आवश्यकता आहे, म्हणून तुम्ही मला पैसे द्या. आणि आई या जगात नाही, पण आईचे भरपूर दागिने आहेत, म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते दागिने माझ्या बायकोला दिले तर बरे राहील. तर रमेशजी म्हणाले, अगोदर तुझ्या बायकोकडे तर फार दागिने आहेत. तर विशाल म्हणाला, पण आता हे आईचे दागिने तसेच पडून राहणार, म्हणून माझ्या बायकोला दिले तर बरे राहील. तसेच आता तुमच्याकडे भरपूर साठवलेले पैसे आहेत, त्यामुळे मला त्यातले पैसे हवे होते. रमेशजी म्हणाले, आता तर आपल्याकडे सर्वच आहे, मग तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि कुठल्या कामासाठी पैसे हवे आहे. विशाल थोडा वेळ शांतच राहिला. मग म्हणाला, मला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, त्यामुळे मला पैशाची आवश्यकता आहे. रमेशजीची मुलगी म्हणजेच विशालची बहीण म्हणाली, दादा, तुझं काम चांगलं सुरू आहे, तरी सुद्धा तुला नवीन काम का बरं सुरू करायचं आहे. तर विशाल आपल्या बहिणीला म्हणाला, ताई तू शांत राहा, मला अजून एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, म्हणून मी बाबांना पैसे मागत आहे. तसेही बाबाकडे फार पैसे आहे आणि अनेक दिवसापासून ते बँकेतच आहे. तसेच आईचे दागिने सुद्धा आता घरीच आहेत. रमेशजी म्हणाले, ठीक आहे, मला काही दिवस दे, त्यानंतर तुला मी सांगतो. रमेशजी आता शांत बसून होते. तर त्यांची मुलगी म्हणाली, बाबा, अचानक दादाला इतक्या पैशाची आवश्यकता का पडली आणि तो आईचे दागिने सुद्धा मागत आहे. आतापर्यंत कधीच त्याने या गोष्टी मागितल्या नाही आणि जेव्हा जेव्हा त्याला काही लागले तर तुम्ही त्याची नेहमी मदत करत होते, तरी सुद्धा त्याला आज इतक्या पैशाची गरज पडली. रमेशजी आपल्या मुलीला म्हणाले की खरं तर माझ्याकडे जास्त काही पैसे उरले नाही, कारण तुझ्या आईचे दागिने आणि पैसे मी एका वृद्धाश्रमात तसेच गरीब लोकांच्या ट्रस्टमध्ये दिले आहे, कारण आता ते आपल्या काहीच कामाचे नव्हते. मला पेन्शन मिळते, त्यामुळे खर्च भागतो आणि मुलाची नोकरी पण चांगली आहे. तसेच तुझ्या वहिनीकडे अगोदरच दागिने आहे, त्यामुळे तिला सुद्धा आता कशाची आवश्यकता नाही, म्हणून मी ते दागिने सुद्धा सर्व तिथे देऊन दिले. तर मुलगी म्हणाली, बाबा, तुम्ही बरं केलं, तुमच्या पैशामुळे कोणाचं तरी भलं होईल. बाबांच्या या कार्यामुळे मुलीला फार छान वाटत होते. रमेशजी आपल्या मुलीला म्हणाले, तुला तर कशाची आवश्यकता नाही ना, नाहीतर तू पण सांगून दे. तर मुलगी म्हणाली, नाही बाबा, मला कशाचीच आवश्यकता नाही, माझ्या घरी सर्व ठीक आहे आणि मी आनंदात आहे, त्यामुळे मला तुमच्याकडून काहीच नको. फक्त तुम्ही चांगले राहा, तेच माझ्यासाठी आनंदाचे आहे, कारण अगोदरच तुम्ही आमच्यासाठी फार कष्ट केले आहे, त्यामुळे आम्हाला आता तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. मुलीच्या या गोष्टी ऐकून रमेशजींना फारच चांगले वाटले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रमेशजीच्या मुलीने या गोष्टी आपल्या भावाला सांगितल्या, तेव्हा त्याला तर आश्चर्य वाटले आणि त्याची बायकोसुद्धा बोलू लागली की मुलगा आणि सून असताना सुद्धा तुमच्या बाबांनी सर्व गोष्टी वृद्धाश्रम आणि ट्रस्टमध्ये दिल्या. तसेच या गोष्टीमुळे त्यांना फार राग आला. त्यावेळी रमेशजी बाहेर गेले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा विशालने आपल्या बाबांना विचारले की बाबा, तुम्ही आईचे दागिने तसेच काही पैसे वृद्धाश्रमात दिले आहे. तर रमेशजी हो म्हणाले आणि ते सांगू लागले की तुला एक चांगली नोकरी आहे, तुला कशाचीच कमी नाही, तुझ्या बायकोजवळ भरपूर दागिने आहे, त्यामुळे मला वाटले की आता या पैशाची तसेच आईच्या दागिन्याची काही आवश्यकता नाही, म्हणून मी तुझ्या आई गेल्यानंतर काही दिवसांनी सर्व तिथे नेऊन दिले आणि तुझ्या आईची पण तीच इच्छा होती, त्यामुळे मी असे केले. पण आता मुलगा आपल्या बाबावर रागवला आणि म्हणाला, जेव्हा तुम्ही सर्वच तिथे दिले आहे
तर तुम्ही सुद्धा तिथेच राहा ना. आणि तुम्ही जर वृद्धाश्रमात राहिले तर फार चांगले होईल, कारण तुम्ही आमचा विचार केला नाही. या गोष्टी ऐकून तर रमेशजींना फार वाईट वाटू लागले, कारण त्यांनी आपल्या मुलाला मोठे करण्यासाठी फार कष्ट केले होते. त्यांना कशाचीच कमी पडू दिली नाही आणि आतापर्यंत सुद्धा मदत करत होते. पण या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना फारच वाईट वाटत होते. रमेशजीची मुलगी आपल्या भावाला म्हणाली की दादा, तू हे काय बोलत आहे आणि तू बाबांना वृद्धाश्रमामध्ये राहायला सांगत आहे. तर विशाल आपल्या बहिणीला म्हणाला की काय वाईट बोलत आहे मी, बरोबर तर बोललो, त्यांना तिथेच राहायला पाहिजे, आता त्यांची जागा तिथेच आहे. तर रमेशजी म्हणाले ठीक आहे, मी उद्याच वृद्धाश्रमात राहायला जातो, कारण तुला आता मी नको आहे, कारण माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही, त्यामुळे तू मला वृद्धाश्रमात पाठवत आहे आणि तुझा खरा स्वभाव मला समजला आहे, त्यामुळे आता मी इथे राहण्याची इच्छा नाही. पण विशालला आपल्या बाबांच्या गोष्टीबद्दल काहीच वाटले नाही. उलट त्याची बडबड सुरूच होती आणि त्याची बायकोसुद्धा अनेक गोष्टी बोलत होती. यावर रमेशजीची मुलगी म्हणाली की बाबा, तुम्हाला कुठे जायची आवश्यकता नाही, उद्याच तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या घरी राहा, मला तुमची आवश्यकता आहे. आणि तुम्ही जर माझ्यासोबत राहिले तर मला फार आनंद होईल, कारण तुम्ही केलेले कष्ट मी आयुष्यात विसरू शकत नाही. मुलीच्या या गोष्टी ऐकून तर रमेशजीच्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवशी रमेशजीने मुलीकडे जाण्याच्या पूर्ण तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी ते जाऊ लागले. विशाल आणि त्याची बायको तिथेच उभे होते, पण त्यांनी आपल्या बाबांना जाण्यासाठी मनाई केली नाही. जाताना रमेशजी विशालला म्हणाले की खरं तर माझ्याकडे असलेले पैसे आणि तुझ्या आईचे दागिने हे सर्व माझ्यासोबतच आहे, मी कुणालाच दिले नाही. पण मी बघत होतो की तुझे माझ्यावर प्रेम आहे की पैशावर, पण मला कालच सर्व समजलं आहे, त्यामुळे आता मी इथे राहू शकत नाही. या गोष्टी ऐकून तर विशालला आणि त्याच्या बायकोला आश्चर्य वाटले, पण ते आता काहीच बोलू शकत नव्हते, कारण त्यांनी केलेल्या गोष्टीमुळे त्यांना पश्चाताप होत होता. त्यानंतर रमेशजी आपल्या मुलीसोबत तिच्या घरी गेले आणि आता ते तिथे आनंदात राहत आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.